नमस्कार मित्रांनो, कसा ऐसा बरा ऐसा नव्ह. तर आज या ठिकाणी कसा विषय आहे, माझा पहिलाच व्लॉग आहे आणि मित्रांसोबत पहिलीच ट्रिप झाली, ते पण लई मोठी झाली. तर व्लॉग मी टाकालोय. खरं कसं टाकणार, पार्ट मध्ये टाकणार, 1 किंवा 2 पार्ट मध्ये करणार. आता पहिला पार्ट करालोय तो आजरा टू पुणे. तर तेवढं बघा, सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण तुम्हाला पण कळलं पाहिजे ब्लॉग कधी येणार आणि कधी नाही. आला की लगेच बघायचा, शेअर करायचा, कमेंट करायचं. कळलं काय? नाद करती का सपला विषय. तर चला बघूया पुढे कसा विषय झालता. आजऱ्यात चित्रे आणि रामतीर्थ फिरून तर कंटाळा आलता. मग म्हटलं कुठली तरी मोठी ट्रिप काढायला लागते. मग कुठं काढला, डायरेक्ट युपीत गेला. काय विषय आहे काय, युपीत कुठं, युपीत बनारस, वाराणसी, काशी विश्वनाथ. फुल अशी टाईट बॅग भरून आम्ही तयार झालो आणि गणेश ओढोमा सरायला गेला. तोपर्यंत मी एक अशी पप्पी देऊन सगळे आम्ही निघालो. बाळा सोडायला गेला, सागऱ्या मला घेऊन गेला आणि तिथं पेट्रोल पंपावर थांबला. तिथं बस आली मागं, तुम्ही बघू शकता. आणि आमच्या सोबत येत होता श्री हरिकुमार दादा, तो पुण्यापर्यंत येणार होता. आणि तिथनं पुढं आम्ही निघालो आणि आम्ही स्टेटस बघत होतो. ही गाणी ऐकत झोपलेली दोघं, यांचं काय नाही. आणि एका तिथं स्टॉपवर थांबला जेवायसाठी, पण खरं आम्ही जेवायला नाही. या दादांना आम्ही विचारत होतो आईस्क्रीम कोल्ड्रिंक आणि सगळं काय काय. ते लाजलंच आमच्याकडे बघून. मग आणि कोणाला विचारला, ते अजून लाजालतच. काय विषय काय समजत नव्हता. आणि कसं केवढं येणार म्हटल्यावर ते असं दाखवालंय. काय सांगायचं आता, काय करायचं सांगा. मग बरं जाऊ दे म्हटलं, 1 कप तरी द्या. आईस्क्रीम दिला, 1 आईस्क्रीम मँगो फ्लेवर घेतला. तोपर्यंत गेला पान खायला. मग भाऊंचं पान कसं लागतंय बघूया म्हटलं. ते पान तयार करायला, दोघं मिळून पान तयार करायला तीच. आणि यांच्याकडे जर कॅमेरा फिरवला, हे बी लाजलं की काय लाजतात तसं काय माहिती. मग तोपर्यंत पान बिन फोटो काढला. मग ड्रायव्हर काकांना घेतला आमच्या, त्यांच्यावर एक चांगला असं सेल्फी काढला, व्हिडिओ सेल्फी. आणि मग परत बसला आणि मग डायरेक्ट आम्ही पुण्यात पोहोचलो. सकाळी मग दिदीच्या रूमचं तुम्हाला व्ह्यू दाखवू शकतोय, बघू शकताय तुम्ही. मग आम्ही सगळेजण नाश्ता करायला गेलो. डोसा बिसा मागवला उत्तप्पा. बिल भरून बाहेर पडला. आम्ही ठरवलेलं पहिला दगडूशेठला. मग ते ठरवलं आम्ही निघालो मेट्रो पकडला. PCMCतून मंडईपर्यंत. तिथनं आम्ही मग तिकीट काढायला लाईनमध्ये लागलो, तिकीट काढला. मग असं व्हिडिओ बाळा काढायला. बाळाला काय व्हिडिओ काढू, ते एडिट बी करत झाले काय माहित का. मेट्रोची वाट बघितला, मेट्रो आली, मेट्रोत बसला. पहिल्यांदाच मेट्रोत बसला. बाळा बी खुश, आम्ही बी खुश. फोटो काढायला बघायला व्ह्यू इकडनं भारी वाटेल. मंडईत पोहोचला. मंडईतनं पुढं चालत गेला. दगडूशेठ हलवाईजवळ पोहोचला. दुर्वा घेतला आणि पाया पडून घेतला सगळं देवांना. एक बाहेरनं व्हिडिओ काढला मस्तपैकी. हेडफोन घेतला, घड्याळ घेतला सगळ्यांनी. दत्ताला पाया पडला आणि मग फुलं बघत पुढे गेला. तुळशी बागेतनं असं चलत मस्तपैकी बघितला व्ह्यू. आणि मग पुढे गेला. नानावाडा दिसला. नानावाड्यात आम्ही फक्त बाहेरनच व्ह्यू घेतला, आतमध्ये काय झालं नाही. तोपर्यंत बाळा काय आबा घेतला तुम्ही ऐका आता. भावानं तुम्ही पुण्यात आला आणि भावानं तुम्ही पुण्यात येऊन दगडूशेठचं गणपतीचं दर्शन नाही घेतला तर मग पुण्यात येऊन तुमचा काय फायदा नाही. त्यामुळं पुण्यात येऊन तुम्ही पहिला दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊनच तुम्ही बाकी सगळे एक्सप्लोर करा. त्यामुळं वगैरे आभाळ ऐकलंच राहतेच, त्याचा आभाळ ऐकलं आम्हाला काय ऐकायला लागतेच. आणि मग आम्ही शनिवारवाड्याजवळ राहिला आणि जरा सेल्फी काढला. तोपर्यंत मग आम्ही लाल महालात गेला. त्याचं बाहेरचं घेतला, आतमध्ये एंटर केला आणि बघितला. असा एक व्हिडिओ काढला, त्या विधाचा व्हिडिओ काढला. आतमध्ये गेला, सगळा व्ह्यू घेतला पूर्ण आतमधला. असं मस्तपैकी भारी वाटाल. तर तोपर्यंत मी हे ऐका. थोड्याच आणि 2 दिवसात वाराणसीमध्ये असणार आहे. लक्षात असू द्या. कळलं काय, कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही. कळलं काय. मी भाऊसाहेब रंगारेच्या मानाच्या गणपतीला पाया पडायला गेलो आणि मग नंतर तिथनं भाऊसाहेब रंगारेंच्या भवनमध्ये गेलो. आणि तिथं बघून आम्हाला भारी वाटलं, 1 नंबर वाटलं. असं भवन कुठं तुम्हाला बघायला मिळणार नाही. हा रथ आहे त्यांचा गणपतीचा. आणि वरती गेलो. वरती असा पुतळा बसवलेला पाळण्यावर. आणि असं बघत परत वरती जातो. तोपर्यंत तिथं ऑफिस एक होतं. मग तिथं जायला नाही ऑफिसमध्ये. मग तोपर्यंत आम्ही बघितलं जुन्या बंदुका आणि गोळ्या. ते पण जबरदस्त वाटलं बघून आम्हाला. मग येते बघितलं एवढी मोठी लाईन दगडूशेठला. मग म्हटलं बरं झालं पहिला दर्शन. हे काय प्रत्येक गावात असते, तुमच्या गावात असेल तर कमेंटमध्ये सांगा होत असेल तर. आणि तिकीट घेतला. परत PCMC थम्सअप घेतला. आणि मग रात्री आमचं वाकडमध्ये बस होती, बसमध्ये बसला वाट बघून.
बसला असं सगळं घेतला शूट सगळी बसाल ती बाळा आला बाहेर लाजला आग माझं बाळ ते सोयव्या बी आलं आग माझं बाळ ते असा विषय माहित आहे वाईट प्रकारे आता ट्रॅव्हल्स बुक झालेले आहे एकदम निवांतपणे जायचं आता वाराणसी गाठायचं वाराणसी गाठून वाराणसी गाठायचं व्यवस्थित फिरायचं आणि ब्लॉगमध्ये टाकणार तेव्हा तुम्ही बघायचं सपला विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या पार्टसाठी कमेंट करा धन्यवाद.